नमस्कार मंडळी, जेव्हा पण मी नेदरलँड्स मधले व्हिडिओ शेअर करते ज्यामध्ये मी वस्तूंच्या किमती सांगितलेल्या असतात तेव्हा बऱ्याच जणांच्या अशा कमेंट असतात की हे तर खूपच स्वस्त आहे. 1 युरो म्हणजे इकडचा 1 रुपया आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला स्वस्तच मिळतात. तिथे महागाई अजिबातच नाही आहे. आज मी तुम्हाला नेदरलँड्स मध्ये 1 युरो मध्ये किती भाज्या येतात ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यावरून तुम्ही ठरवा की खरंच 1 युरो म्हणजे 1 रुपया असतो का. सगळ्याच भाज्या 1 युरोला मिळतील असं नाहीये, त्यामुळे 1.9 सेंट्सला आज मला ही ब्रोकोली मिळाली. 1.9 सेंट्सला आज इथे चेरी टोमॅटो दिसतात. त्यानंतर 1 ब्रोकोली, 1 काकडी, 1 झुकिनी याची किंमत सुद्धा 0.79 पासून 1.9 सेंट्स पर्यंत आहे. डायरेक्ट किलोवर जर तुम्ही या भाज्या घ्यायला गेलात तर त्या अजून महाग पडतात. त्याच्यानंतर हे बघा, ही भाजी इथे आहे. एक भाजी 0.69 सेंट्सला आहे आणि हा पातीचा कांदा सुद्धा 1.99 ला आहे. हे असं 1 गाजर जर मला घ्यायचं असेल तर ते सुद्धा 0.39 सेंट्सला मला मिळतं. फक्त 3 पिवळे कांदे इथे 0.89 ला आहेत आणि त्यानंतर जर बायोमधले कांदे तुम्हाला घ्यायचे असतील तर ते 1.19 सेंट्सला आहेत. त्याचबरोबर जिंजर वगैरे जे असतं ना ते सुद्धा तुम्हाला अगदी 0 सेंट्समध्ये किंवा 1 युरोमध्ये मिळून जातं. त्यानंतर पिवळे आणि लाल असे 2 प्रकारचे कांदे आहेत. 0.99ला पिवळे कांदे मिळतात आणि दुसरे कांदे 1.25 सेंट्सला मिळतात. त्यानंतर ही कापलेले बटाटे आहेत, ते सगळे बटाटे तुम्हाला 0.99 सेंट्सला वगैरे मिळतात. पण आज ऑफर आहे त्यामुळे सुद्धा ते थोडे कमी आहेत. त्यानंतर 1 लिंबू इथे 0.79 सेंट्सला मिळतो, हे बघा. त्यानंतर 1.25 सेंट्स पर्यंत अशा प्रकारचे वेगवेगळे सॅलड सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातात. त्यामुळे 1 युरोच्या आसपास तुम्हाला नेदरलँड्समध्ये अशा प्रकारच्या एवढ्याच भाज्या मिळतात.